आणि कोकणामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेची ताकद ही सर्वात अधिक आहे। आता पक्षाच्या वतीने आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही सर्व पक्षाच्या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी मागणी केली की विधान परिषदेची जागा ही शिवसेनेला यावेळेला कशी सुटेल ते आपण या ठिकाणी पाहू। बरं, एकंदरीत असं कळतंय का पालकमंत्री तुमच्याकडे आणि विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीकडे असं गणित काही जुळतंय? असं अजून काही चर्चा नाही आहे आणि कुठली चर्चा तशाबद्दल माझ्या तरी कानावरती नाही आहे किंवा आदरणीय भरतशेठ गोगोले यांच्याही कानावरती नाही आहे। पक्ष नेतृत्व अख्ख्या शेवटी मला ज्यावेळेला लोकसभेला थांबवलं आणि सांगितलं की बाबा प्रामाणिकपणे आपल्याला सुनील तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे, त्यावेळेला प्रामाणिकपणे काय काम असतं ते आम्ही मागच्या लोकसभेला दाखवलेलं आहे। म्हणून आता राष्ट्रवादीने पण काही आग्रह धरू नये या सीटसाठी अशी माझी त्यांनाही देखील विनंती असते। लोकसभेला तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, जोर राहून काम केलं। शिवसेनेचा रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पगडा आहे, जास्त मतदार शिवसेनेचे आहेत, तरी देखील इतक्या वर्षापासून किंवा सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या वाटेला दुय्यम वागणूक येते। मग ते पालकमंत्रीपद असेल, मग आता ही निवडणूक असेल, असं का होते नेमकं शिवसेनेसोबत? नाही काय आहे की काही राजकारणामध्ये स्ट्रॅटेजी असतात, त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे काय काय वेळेला वागावं लागतं आणि आदरणीय शिंदेसाहेबांचा आदेश, आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वस्व आहे। आणि म्हणून मागच्या वेळेला मी तुम्हाला जे आता सांगितलं की रायगड लोकसभेला प्रामाणिकपणे आम्ही दोघांनी नव्हे तर सर्व साईच्या साई आमदारांनी प्रामाणिकपणे आदरणीय तटकरे साहेबांचं काम केलं आणि तटकरे साहेबांना निवडून देखील आणलं। परंतु माझी आता आग्रही मागणी पक्षाकडे असणार आहे की पक्षाने ही जागा विधान परिषदची ही शिवसेनेच्या ताब्यात राहावी, महायुतीच्या ताब्यात राहावी आणि ही जागा शिवसेना पक्ष म्हणून आपण ही कोकणात लढवावी। पालकमंत्री पदाबाबत काय विचार? राष्ट्रवादी आग्रही आहे या जागेसाठी? नाही, असू द्या ना आग्रही कुठला आग्रही आहे बघा, आग्रही राहायचा अधिकार सर्वांना आहे, कुठलाही पक्ष आग्रही राहू शकतो, आम्ही कुणालाही थांबू शकत नाही। जी शिवसेनेची बाजू आहे ती एक सदस्य म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आमची प्रामाणिक इच्छा आहे की ही जागा शिवसेनेला वेळेला मिळावी आहे। पण सगळ्यात जागा, सगळीच महत्त्वाची पदही तटकरे कुटुंबियांना मिळतात त्या ठिकाणी, मग शिवसेनेचा काही वरचष्मा त्या ठिकाणी नाही का, असा सवाल पण विचारला जातो। हे बघा, आता 8 दिवसामध्ये आपलं सर्वांना चित्र स्पष्ट होईल, तिकीट कुणाला मिळतं आहे, कोण लढणार आहे, कशा पद्धतीने निवडणूक होणार आहे, हे 8 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल। अजून वेळ काल गेलेला नाही आहे, थोडे दिवस आपण वाट पाहूया। पालकमंत्री पदाचा विधानसभा निवडणुकीनंतर अगदी टोकाचे विश्लेषण तटकरे कुटुंबियांसोबत शिवसेनेचे झाले होते। आता या निवडणुकांमध्ये तटकरेंवर विश्वास ठेवला जाईल का शिवसेनेकडून? राजकारण अख्ख्या शेवटी राजकारणामध्ये काय गोष्टी कधी घडल हे कोणी सांगू शकत नाही आणि त्याप्रमाणे आपण चालू आहे ना। जर समजा विकोपाला वाद गेले होते, आमची आणि त्यांची विचाराची लढाई होती, आमची आणि त्यांची काही खानदानी दुश्मन नव्हती, परंतु ठीक आहे आज विचार त्यांचे आमच्याजवळ जुळत आहेत, आमचे विचारही देखील त्यांच्याजवळ जुळत आहेत आणि जुळणार असतील तर ते आज इथं विधान परिषदेला थांबले तर मोठं मन त्यांनी दाखवलं तर चांगली गोष्ट आहे। तर एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, शरद पवारांची सुनील तटकरे यांनी भेट घेतलेली आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे, रायगडचं राजकारण बदलतंय का? आता त्यांच्या पक्षाच्या बाबतीतमध्ये मी काही प्रतिक्रिया देणार नाही, अख्ख्या शेवटी त्यांचा पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी कुणाला वरती स्थान द्यावं, कुणाला खालती स्थान द्यावं आणि अख्ख्या शेवटी त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करणारे आदरणीय सुनीत्रा काकी आहेत, ते सर्वस्व निर्णय या ठिकाणी घेणार आहेत। भरत गोगोले पालकमंत्री होणार का? नाही, ते मी सांगणार, ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबच सांगतील आपल्याला। इच्छा काय होती? नाही, हे बघा, कुणाला असं वाटतं की भरतशेठ पालकमंत्री होणं अख्ख्या जिल्ह्याला वाटतं, तसं आम्हालाही वाटतं की बाबा कोकणाची जागा ही शिवसेनेला मिळावी आणि त्याप्रमाणे आम्ही आग्रही आहोत की बाबा शिवसेनेची जागा ही जी काही शिवसेनेची सर्वात अधिक मतं आहेत त्याप्रमाणे शिवसेनेने या जागेसाठी आग्रह राहिला। परिषद तटकरेंना नाही, शिंदे साहेबांचे अजून काय बोललो नाही। शिंदे साहेब आता दिल्लीला या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांची एक ताबडतोब या ठिकाणी दौरा लागलेला आहे आणि शिंदे साहेब आल्याच्या नंतर शिंदे साहेबांची आम्ही सर्व भेट घेणार आहोत। परिषद तटकरेंना आणि पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली, हे मान्य आहे का तुम्हाला? नाही, असं मला तर वाटतं की असं काही अजून चर्चा झालेली नाही आहे। जरी पब्लिकमध्ये काही चर्चा असेल तर मला, परंतु वरिष्ठ पातळीवरती अशी कुठलीच चर्चा झालेली नाही आहे आणि जर चर्चा असती तर आम्ही तुम्हाला निश्चित सांगितलं। पण जर का असं झालं तर विकास गोगोले एक पाऊल मागे येतील का? नाही, तसं कसं, विधान परिषदची जागा ही शिवसेना लढवणार म्हणजे लढवणार। मी आपल्याला सांगतोय की अख्ख्या शेवटी साहेबांचा निर्णय आहे, शिंदेसाहेब वरिष्ठ आहे, शिंदेसाहेब जे आमच्या पक्षाचं सर्वस्व आहे आणि साहेब जो काय आग्रही मला सांगतील, मागच्या लोकसभेला साहेबांनी मला आग्रही सांगितलं विकास कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला तटकरे साहेबांना निवडून आणायचं आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी जी काय शिंदे साहेबांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनत आम्ही दाखवली जिल्ह्यातनं। सर, महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवे असतील, यांची मनं वळवली जाऊ शकतील का? कारण खूप टोकाचा वाद झाला होता, विचारांची लढाई नव्हती पण ती एक वेगळीच लढाई पाहायला मिळाली होती, वैयक्तिक पातळीवरपर्यंत ती लढाई गेली। ठीक आहे, अजूनपर्यंत आम्ही कधी समोर कुठल्या गोष्टीवरती चर्चा केलेली नाही, नाही राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत कधी बसलेत, नाही शिवसेनेला कधी राष्ट्रवादीसोबत बसलेत। ज्या वेळेला वरिष्ठ पातळीवरती या विषयाची चर्चा होईल
त्यावेळेला एका टेबलावरती या सगळ्या गोष्टी मिटतील असं मला वाटतं. ठीक